श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मार्च 2026 साठी वृषभ राशीचे राशी भविष्य. मार्च 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. हा महिना तुमच्यासाठी अनेक प्रकारे अनुकूल राहण्याची अपेक्षा आहे. महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या दुसऱ्या घरात गुरु वक्री असेल, परंतु 11 तारखेपासून तो थेट होईल. केतू 4थ्या घरात, राहू 10व्या घरात आणि शनी 11व्या घरात राहील. शिवाय महिन्याच्या सुरुवातीला राहूसोबत सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र देखील 10व्या घरात असतील. तिथून 2 तारखेला शुक्र तुमच्या 11व्या घरात मीन राशीत शनीशी युती करेल आणि 15 तारखेला सूर्य तुमच्या 11व्या घरात मीन राशीत शनीशी युती करेल. 26 तारखेला शुक्र 12व्या घरात जाईल. आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला राहण्याची अपेक्षा आहे. तसेच महिन्याच्या अखेरीस खर्च वाढेल आणि नोकरी करणाऱ्यांना अनेक कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामाचा ताण तुमच्यावर जास्त असू शकतो. व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यात यश मिळेल. कामात यश तुमच्या व्यवसायाला चालना देईल. प्रेमाच्या बाबतीत चांगला काळ सुरू होईल आणि तुमच्या प्रिय व्यक्तीसोबतचे तुमचे संबंध सुधारतील. विवाह जोडप्यांना नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर समजुती मजबूत होईल, ज्यामुळे विश्वास वाढेल. कौटुंबिक बाबी अस्थिर राहण्याची शक्यता आहे, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाच्या अनुषंगाने सकारात्मक परिणाम दिसतील. महिन्याच्या उत्तरार्धात परदेश प्रवास यशस्वी होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना मध्यम फलदायी राहण्याची अपेक्षा आहे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू तुमच्या 10व्या घरात असतील. त्यानंतर 6व्या घराचा स्वामी शुक्र, जो सध्या तुमच्या 10व्या घरात आहे, दुसऱ्या घरापासून तुमच्या 11व्या घरात शनीची युती करेल. दुसऱ्या घरातून गुरु तुमच्या 10व्या घराकडे वक्री करेल आणि दृष्टी देईल आणि 11व्या घरापासून थेट होईल, ज्यामुळे कामात लक्षणीय यश मिळेल. तसेच तुमच्या कामावर मोठा दबाव असेल. तुम्हाला त्याचवेळी अनेक कामे करावी लागतील, ज्यामुळे कधीकधी अडचणी येऊ शकतात. तसेच तुम्ही धैर्याने काम करत राहिले पाहिजे आणि कठोर परिश्रम करत राहिले पाहिजे. 26 तारखेपासून शुक्र तुमच्या 12व्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे परदेश प्रवास आणि कामासाठी इतर राज्यामध्ये भेटींच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात असलेल्यांसाठी हा महिना नवीन यशाचे प्रयत्न करण्यासाठी अनुकूल असेल. महिन्याच्या सुरुवातीला 7व्या घराचा स्वामी मंगळ तुमच्या 10व्या घरात सूर्य, बुध, शुक्र आणि राहू यांच्यासोबत स्थित असेल आणि गुरुग्रहाची दृष्टी असेल. या ग्रहस्थितीच्या आधारे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यात यश मिळू शकते. तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितके जास्त यश तुम्हाला मिळेल. आर्थिक परिस्थिती, आर्थिकदृष्ट्या तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता हा महिना तुमचा चांगला राहण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता हा महिना चांगला जाण्याची शक्यता जास्त आहे. महिन्याच्या सुरुवातीला शनी तुमच्या 11व्या घरात स्थित असेल आणि तिथेच राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल, तुमचे उत्पन्न वाढवेल आणि तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढवेल. नियमित उत्पन्न देखील येईल. महिन्याच्या सुरुवातीला गुरु दुसऱ्या घरात वक्री होईल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करेल. ते तुम्हाला संघर्षापासून मुक्त करेल आणि तुम्हाला मोठे यश देईल. 11 तारखेपासून गुरु वक्री थेट दिशेने वळेल. परिणामी तुमच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नात वाढ होईल. संपत्ती जमा करण्याची तुमची प्रवृत्ती वाढेल आणि तुमचा बँक बॅलन्स देखील वाढेल. शिवाय जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली तर तुम्हाला लक्षणीय यश देखील मिळू शकेल आणि या महिन्यात तुम्हाला आर्थिक बळ मिळू शकेल. महिन्याच्या शेवटी तुम्ही अचानक मोठी मालमत्ता खरेदी करू शकता. 26 तारखेपासून 12व्या घरात शुक्र असल्याने तुमच्या चैनीच्या वस्तूवरील खर्च वाढतील आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना सरासरीपेक्षा थोडा चांगला दिसतो, कारण 4थ्या घरात केतू आणि 10व्या घरात 5 ग्रहांची उपस्थिती तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना बळी पडू शकते. जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर लहान समस्या मोठ्या समस्यामध्ये बदलू शकतात आणि तुम्हाला त्रास देऊ शकतात. म्हणून शक्य असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. या महिन्यात डोळे आणि पोटाच्या समस्या विशेष त्रासदायक असू शकतात. या समस्याकडे लक्ष द्या आणि निष्काळजीपणा टाळा. महिन्याच्या उत्तरार्धात समस्या तुलनेने कमी असतील आणि तुमचे आरोग्य कमी होईल. असे संकेत आहे की तुम्हाला सध्या तरी दीर्घकालीन आजारापासून आराम मिळणार नाही, परंतु स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या. प्रेम आणि लग्न, जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील. 5व्या भावाचा स्वामी बुध संपूर्ण महिनाभर सूर्य, मंगळ, शुक्र आणि राहू यांच्यासोबत 10व्या भावात राहील. यामुळे महिन्याच्या मध्यात काही समस्या निर्माण होतील. मंगळाचा प्रभाव संपूर्ण महिनाभर तुमच्या 5व्या भावावर राहील. तसेच दुसऱ्या भावापासून शुक्र 11व्या घरात जाईल. शनीसोबत युती करेल, जो आधीच 11व्या भावात आहे. या दोघांचा एकत्रित प्रभाव तुमच्या 5व्या भावावर परिणाम करेल, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल, सुसंवाद मजबूत होईल आणि परस्पर विश्वास वाढेल. तुम्हाला प्रेम आणि प्रणयाने भरलेले क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. तुम्ही एकत्र लांबच्या प्रवासाला जाल आणि तुमचे प्रेम अधिक दृढ होईल. 15 तारखेला सूर्याच्या युतीमुळे काही समस्या वाढतील आणि संघर्ष वाढू शकतात. तसेच जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीची काळजी घेतली तर तुम्ही या अडचणीवर मात करू शकाल. हा महिना विवाहित लोकांसाठी चांगला असेल. तुमच्या जोडीदाराचे कामाचे जीवन तुमच्यासाठी आणखी चांगले असू शकते.
तुमच्या दोघांमधील अंतर कमी होईल आणि प्रेम वाढेल, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. कधीकधी तुमच्या दोघांमध्ये काही तणाव वाढू शकतो, जो तुम्ही वेळेत हाताळू शकता. कौटुंबिक जीवन. हा महिना तुमच्या कौटुंबिक जीवनात चढ उतारांनी भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला गुरु दुसऱ्या घरात वक्री होईल आणि 11 तारखेला वक्री होईल. दुसऱ्या घराचा स्वामी बुध संपूर्ण महिन्यात 10व्या घरात राहील, जो सूर्य, मंगळ, शुक्र आणि राहू यांच्या प्रभावाखाली असेल. केतू देखील 4थ्या घरात असेल आणि विशेषतः सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू यांच्या प्रभावाखाली असेल. या ग्रहांच्या स्थितीवरून असे भाकीत केले जाऊ शकते की तुमच्या कौटुंबिक जीवनात तणाव, संघर्ष आणि अशांतता कायम राहू शकते. 2 तारखेला शुक्र आणि 15 तारखेला सूर्य येथून तुमच्या 11व्या घरात जाईल, ज्यामुळे कुटुंबात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल. त्यानंतर शुक्र 12व्या घरात जाईल, ज्यामुळे प्रदेश प्रवास होण्याची आणि काही काळ कुटुंबापासून दूर राहण्याची शक्यता निर्माण होईल. तुमच्या पालकांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात, म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांच्या चिंता किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या वाढवणारे काहीही करणे टाळा. कधीकधी तुम्हाला असे वाटेल की तुमचे कुटुंब तुम्हाला समजून घेत नाही, ज्यामुळे तुमच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होऊ शकते, परंतु त्याच्यावर मात करण्यासाठी तुम्हाला स्वतःहून प्रयत्न करावे लागतील. तुमचे कुटुंब आणि प्रियजन तुमच्यासाठी आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल कोणताही गैरसमज बाळगू नका. उपाय आहे. शुक्रवारी तुम्ही शुक्राच्या बीज मंत्राचा जप करावा. बुधवारी गायींना हिरव्या भाज्या खाऊ घालाव्या. शनिवारी मुंग्यांना खाऊ घालावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.